अलिबागमधील कारले खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे। 275 हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक हे मातीचे दान करीत वाफी पद्धतीने लागवड केली जात आहे। अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांकडून पसंती दर्शविली जाते। अलिबागला फिरायला आल्यावर अलिबागचा पांढरा कांदा विकत घेण्यावर पर्यटक अधिक भर देतात। अलिबाग तालुक्यातील कारले खंडाळे नेहुर्ली वेशवी वाडगाव अशा अनेक गावातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात। 2-2.5 महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकवणे, त्याच्या माळी तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठवणे ही प्रक्रिया केली जाते। या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते। ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळते। रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते। यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास गेल्या 8 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। सुमारे 275 हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड करण्यात आली आहे। कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले आहेत। वाफी तयार करणे, त्यामध्ये कांद्या रोपांची लागवड सुरू आहे। मी सतीश कृष्णा म्हात्रे, गाव कारले, सफेद कांदा उत्पादक। मी जवळजवळ आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आजपर्यंत, जवळजवळ वडिलोपार्जित। म्हणजे आज या कांद्याला जवळजवळ आमच्या वडिलांच्या पेक्षा पण अगोदरपासून हे आहे आणि तिथपासून आम्ही आज करत आलोय। म्हणजे वडिलांच्या मागे जाऊन आम्ही आज शेतीमध्ये नवीन सुधारणा किंवा जे कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनाखाली नवीन सुधारणा करत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आता आम्ही 2 वर्ष सध्या मी रेन पाईपवर, जुनी पद्धत सोडून रेन पाईपवर कांदा घेतो। यामध्ये एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे याच्यात का एकतर कांदा जवळजवळ 8 ते 10 दिवस आपल्या लोकल याच्यापेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर कांदा तयार होतो आणि बाकीचा खर्च किंवा मजूर करायचा खर्च किंवा पाणी देण्याचा वेल हा पण याच्यातनं आपल्याला बराचसा कमी होतो। तर आणि पाण्याची एक बचत होते याच्यात, हे एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे। आणि हा कांदा आम्ही जवळजवळ नोव्हेंबरमध्ये लागवड करतो। त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर आम्ही रोपं तयार करतो आणि नोव्हेंबरमध्ये लागवड करतो। ते जानेवारीच्या जवळजवळ 15 ते 20 तारखेपर्यंत कांदा मार्केटला येतो। त्याच्यामुळे अगोदर आम्ही जे शेताच्या बांधावर रोपं करतो, पाऊस गेल्यानंतर कापडं टाकून जागा सुकवून एवढी मेहनत घेऊन रोपं तयार करतो, तेव्हा कुठे आम्हाला सुरुवातीला चांगला भाव मिळतो। जवळजवळ 1000 रुपये मणाला भाव, म्हणजे 250 रुपये एक माल त्या टायमाला व्यापारी आम्हाला होलसेलमध्ये उठवतात। पण ते एवढी मेहनत केल्यामुळे मिळतं। आणि जर शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे, कमी म्हणजे ज्या टायमाला माल कमी असतो तेव्हा भाव मिळतं आणि जेव्हा मार्केटला माल जास्त येतो तेव्हा भावाची गडगड होते, सगळी म्हणजे पडझड होते। त्या टायमाला शेतकऱ्यांनी एक विचार केला पाहिजे, शेतकरी संघटित झाला पाहिजे आणि त्यांनी माल, आता अशा कितीतरी या आहेत गोष्टी आहेत, आता नवीन तरुण जर मुलं आहेत त्या शेतकऱ्याची, तर तो माल कुठेही आज विकू शकतात, कारण एवढं त्याला मार्केट आहे। आज त्याची तसं बघायला गेलं तर काय पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये याचं उत्पन्न नाही। 10 ते 12 गावात कांदा उत्पादक आहेत, त्यामुळे एवढं मोठं काय उत्पन्न त्याच्यात नाही। फक्त मार्केटिंगचं शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज जो मी माल जवळजवळ 40 खंडी माल पिकवतो, मला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। आज माझा कांदा बुकिंग आहे, म्हणजे जानेवारीमध्ये जवळजवळ 20 ते 25 जानेवारीमध्ये कांदा निघेल, तो आज बुकिंग आहे माझा कांदा। म्हणजे शेतकऱ्यांनी पण व्यापाऱ्याशी किंवा ग्राहकाशी सामंजस्याने वागून आपलाच 4 पैसे फायदा होईल, प्रेमाने वागून हे बघावं आणि मार्केटिंग करावं। आज परिस्थिती अशी आहे की काही विक्रेते पण आहेत, ते आज गुजरातचा कांदा, ग्राहकाची फसवणूक होते। अलिबागच्या नावाने ग्राहक जे पर्यटक येतात ते खरेदी करतात, पण त्यांची पण फसवणूक होते। त्याच्यामुळे शासनाने एवढा खर्च करून आज त्याला GI टॅग मिळालं, पण आज शेतकरी संघटित व्हायला मागत नाही। त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यावर चाप बसत नाही। आज जर संघटित झाले असते, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळं, पण त्याला आज रजिस्ट्रेशन होऊन याला जर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जर आज हे मिळालं असतं, त्याला बारकोड मिळाला असता, तर आज इव्हन ग्राहकाची म्हणजे फसवणूक झाली नसती किंवा त्याने अलिबागचा कांदा चांगल्या पद्धतीने खरेदी केला असता। पण आज तसं होत नाही। शेतकरी संघटित नसल्यामुळं आज ही परिस्थिती आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे। त्या 7-12 प्रत्येकाने त्याला जोडणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याला बारकोड मिळेल। बारकोडच्या मुलं काय होईल की त्या मोबाईलवर तो बारकोड बघितल्यानंतर हा कांदा कुठल्या शेतकऱ्याचा किंवा कुठल्या शेतातनं काढलाय हे समजेल ग्राहकाला, आणि मग ग्राहकाची फसवणूक याच्यात होणार नाही। अशा परिस्थितीत आज जवळजवळ मी 2-2.5 एकरमध्ये कांदा लावलेला आहे
आणि अजून लावगड माझी चालू आहे. तर आणि त्यातनं एक मी असं एक विचार करतो की माझंच बघत नाही, मी आज किती महिलांना त्याच्यातनं रोजगार मिळते लावगडीनंतर किंवा त्या माला बांधेपर्यंत. आज जवळजवळ 3 महिने मजुराला रोजगार मिळतो, महिलांना रोजगार मिळतो. याच्यातनंच एक मला समाधान मिळतो. मी किती कमवतो हे मला माहित नाही, पण मी आज दुसऱ्याकडे काम करत होतो, पण मी आज स्वतंत्र शेती करून आज 6वी शिकलेला माणूस आज एवढा जर रोजगार देत असेल तर ते मला खरंच समाधानाचं वाटतं एकदम. शेतकऱ्याने पण आज शेती करताना विचार केला पाहिजे किंवा कांदा मार्केटमध्ये एकदम त्याचं उत्पन्न नाही असं बघितलं पाहिजे किंवा सुरुवातीला थोडं लावगड 3 ते 4 टप्प्यात करावी. मी तर आज यावर्षी किंवा दरवर्षी 3 ते 4 टप्प्यात लावगड करतो मी. त्याच्यामुळं मार्केटचा प्रश्न येत नाही. जून एप्रिलपासून जवळजवळ एप्रिलपासूनच कांदा कमी पडायला सुरुवात होते. एवढं उत्पन्न कमी निघतं इथलं. जवळजवळ एप्रिल, मे आणि जून 3 महिने कांद्या शॉर्टेज पडतो नंतर आणि मग कांद्याला परत भाव वाढतो. म्हणून शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे किंवा कांदा आपण टप्प्याटप्प्यात काढला तर तो आपण जून जुलैपर्यंत तरी ग्राहकाला मिळेल किंवा व्यापाऱ्यांना मिळेल आणि 4 पैसे जास्त मिळतील. हा आता काय परिस्थिती होते, सगळा कांदा एकदम आल्यानंतर भाव गडगडतात आणि मग गोंधळ होतो सगळा. तर मी काय केलं, सगळं जुन्या पद्धतीनं हे करून आज कृषी खात्याच्या साह्याने किंवा चांगले अधिकारी मिळाले मला, त्यांचं पण थोडं आणि माझं थोडं घेऊन मी आज बराच बदल केला शेतीमध्ये. आज मी रेन पाईपवर कांदा करतो किंवा ठिबकवर कांदा करतो, असा बऱ्याच प्रकारचे लावगड केलेले आणि त्यातून मला मनुष्यबळाची किंवा इतर माझी स्वतःची मेहनत बरीचशी कमी झालेली आहे. हे पण बघायला पाहिजे. आज माझ्याकडे जवळजवळ 15-20 महिला पण लावगडीसाठी किंवा माळा बांधण्यासाठी डेली असतात. मग त्यांचा जवळजवळ 350 रुपये रोजची मजुरी आहे त्यांना आणि जेवण खावण नाश्ता पाणी सगळं एवढं आपण त्याला देऊ शकतो. शेतीमार्फत एवढा आपण आज त्यांना रोजगार देऊ शकतो. म्हणजे आज तरुण वर्ग पण काय शेतकऱ्याच्याकडे समाजाने पण चांगल्या दृष्टीने बघायला पाहिजे. आज काय होतं समाजामध्ये शेतकऱ्याला तेवढी प्रतिष्ठा नाही. आज शेतकऱ्याचा मुलगा जर लग्नासाठी किंवा उभं केलं तर पहिला तिथेच तो खच्ची होतो. त्याच्यामुळं समाजाने पण जो आज पिकवतो त्याच्याकडे आज चांगल्या नजरेने बघितले जात नाही. म्हणून शेतकऱ्याला जर चांगला सन्मान मिळेल तर शेतीचं पुढं चांगलं भविष्य आहे, नाहीतर शेती संकटातच आहे. कारण तरुणांना पण दोष देणार नाही. तरुण शेतीत उतरलं तर त्यांचं भवितव्य अंधारात जाते. त्याच्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम आहे. जर तरुण चांगले प्रगतशील होऊन चांगलं प्रशिक्षण घेऊन, आता एवढा इथे स्कोप आहे, एकतर जागा जमिना कमी होत चालल्यात आणि मार्केटिंगचं आपण एक सुदैवाने आपण रायगडमध्ये मुंबईच्या जवळ मार्केटिंगमध्ये मार्केटचा कुठलाही प्रश्न नाही. आज तोंडली असो किंवा इतर भाजीपाला असो किंवा कांदा असो, आज आपल्याला मार्केटचा प्रश्न नाही. वरच्या लोकांचं बघितलं तर 400-500 किलोमीटर माल आणून एकदा विकतात, जो भाव लागेल त्यात तो विकतात आणि निघून जातात. ती परिस्थिती आपल्याकडले नाही. आपल्या तरुणांनी ते लक्षात घेऊन व्यवस्थित जर शेती केली तर शेतीसारखं दुसरं कुठलंही उत्पन्नाचं किंवा दुसऱ्याला आपण रोजगार देण्याचं साधन असू शकत नाही. आज बेरोजगाराच्या बऱ्याचशा समस्या आहेत. बेरोजगार आहेत तरुण शिकून पण आज शेतीकडे जर चांगल्या डिग्र्या घेऊन जर शेतीमध्ये जर चांगलं काम केलं तर बरंच काही लोकांना रोजगार मिळू शकतो. आज मी 6वी शिकलेला माणूस, आज किती लोकांना, किती महिलांना रोजगार मिळतात. आज किती लोक असेही बघतात आपल्याकडं का इथे काम आपल्याला हमखास मिळेल म्हणून. अशी तरुणांनी पण याचा आहे. आणि एक मी कळकळीचं सांगतो की शेतकऱ्यांनी फालतू खर्च म्हणजे शेतकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये. सगळे आपले जे छंद असतील ते बाजूला ठेवा आणि चांगलं कुटुंब किंवा चांगला आपली शेती आपण चांगली करतो तसं आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळायला पाहिजे. किंवा तंबाखू, विडी, सिगारेट, दारू किंवा मटका जुगार हे सगळं शेतकऱ्यांनी किंवा कोणी सोडून द्यावं. शेतकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये. पण यातनं आपला बराच पैसा खर्च होतो किंवा त्यातनं आजार उत्पन्न. म्हणजे मी तो सांगतो तंबाखू आणि दारू यापासून लांब राहावं. सगळ्या समस्यांचं निवारण होईल. शेती परवडत नाही असं नाही. कोरोनाच्या काळात मी खंबीरपणे शेतीमध्येच उभा राहिलो. सगळं बाद झालं होतं, पण मी झेंडूची लागवड केली होती. माझ्याकडे जी फुलाची लागवड होती ती पण मला मार्केटमध्ये नेता येत नव्हती. पण नंतर असं चक्र फिरलं तर मी 1000 झेंडूचा माळा लावला होता आणि ज्या इकडल्या कोपऱ्यातले जे फुलवाले होते ते सगळे त्या झेंडूचं उत्पन्न मला त्या याच्यात 60,000 रुपये, 1000 माळ्यातनं 60,000 रुपये उत्पन्न मिळालं. जर तुमची करण्याची इच्छा असेल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून शेतीकडे बघणार असाल तर शेतीसारखं दुसरं साधारण आज बरीच आपण बोलतो पण आज कोकणाचं वाईट वाटतं. आज आपण
खरंच म्हणजे एकतर हा विषय असा आहे शेतीचा, आज आपण बोलतो मजूर परवडत नाही, पण ह्याला पण बरीचशी कारणं आहेत. आज एक पुण्याचे चांगले पत्रकार होते, त्यांनी लेख लिहिलेला अग्रवनला. ह्याला मूळ कारण जे आहे ते आपलं लोकसंख्या कमी किंवा नसबंदीचा हा विषय आहे. हा पुरता मर्यादित नाही, लोकसंख्या नियंत्रणात आली, पण त्याच्यातून दुसऱ्या समस्या तयार झाल्या. आज शेतीकडे किंवा तुम्हाला कुठेही मजुराचा मोठा प्रॉब्लेम हा याच्यामुळेच आहे. त्यांनी लिहिलं ते तेवढं असून पण हा लोकसंख्येचा प्रश्न आहे असं नाही. आज लोकसंख्या आपली कमी आहे, पण घरात आई वडिलांना सांभाळणारा मुलं नाही, कारण प्रत्येकाला एक मुलगी किंवा एक मुलगा, याच्यामुळं बऱ्याचशा मोठ्या समस्या निर्माण झाल्यात. तर यातनं मी तर असं सांगेन की चांगल्या दृष्टीने जर बघितलं शेतीकडे, तर आपण व्यवस्थित शेती करू शकतो. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.